नमस्कार, नाशिकचा शेफमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। जर घरात काय बनवायचं, भाजी वगैरे नसेल किंवा थोडंसं हटके काहीतरी खायचं असेल ना, तर ही रेसिपी आहे ना जरूर ट्राय करा की एक नंबर लागते ना। तर काय करायचं, 2 छोट्या आकाराचे कांदे घ्यायचे, स्लाइसमध्ये कट करायचं आणि त्यांना आहे ना भाजून घ्यायचं आहे। थोडंसं ना 1 चमचा फक्त तेल टाकायचं आहे त्याच्यात। हे बघा आता मस्त त्याचा रंग चेंज व्हायला लागलेला आहे। हे बघा आता मस्त भाजला गेलेला, आता त्याला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये। तर आता काय करायचं आपल्याला आहे ना, सुकलेलं खोबरं घ्यायचं आहे थोडंसं, 2 तेजपान घ्यायचे, 3 लाल मिरच्या घ्यायच्या सुकलेल्या, धने घ्यायचे 1 चमचा आणि एकदम थोडंसं दालचिनी, काळं मिरं, 2 ते 3 काळं मिरं घ्या आणि 2 लवंग घ्या। आता तव्यावर थोडंसं तेल घ्यायचं आणि हा मसाला भाजून घ्यायचा आपल्याला। बघा आता छान भाजला गेला आहे, एक 30-40 सेकंदच भाजला आहे फक्त मी मोठ्या आचेवर। आता याला काढून घ्यायचा। आता याला ना पूर्ण थंड करायचा आहे, पूर्ण थंड करून मग मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची याची। तर काय करायचं, आता एक वाटी घ्यायची मोठी, त्याच्यामध्ये ना 4 चमचे आपल्याला चक्का दही टाकून घ्यायचं आहे। थोडासा ना एकदम बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, टोमॅटो तो देखील एकदम बारीक चिरलेला टाकून घ्यायचा आहे त्याच्यात। थोडंसं एक जवळपास 2 चमचे कॉर्न स्टार्च टाकून घ्यायचं, म्हणजे मक्याचं पीठ टाकायचं आहे त्याच्यात, फक्त 2 चमचे बरं का। 2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये। 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आणि 2 चमचे बेसन आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यात। थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ चवीपुरतं टाकून घ्यायचं आहे। त्याला आहे ना आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा असं व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना अजिबात आपण पाणी टाकलेलं नाही वरनं बरं का। जे 4 चमचे जे दही आहे ना, त्या दह्यातच याला परफेक्ट बाइंडिंग झालेली याची। ठीक आहे, आता हे मस्त मिक्स झालं। आता याला थोडं साईडला ठेवायचं रेस्ट होण्यासाठी। हे बघा आता तेल मस्त गरम झालेलं आहे आणि हे जे वडे आपण तयार केलेत ना, हे थोडे थोडे ना असे छोट्या छोट्या आकारामध्ये ना त्याच्यामध्ये आपल्याला कमी तेलात फ्राय करून घ्यायचे बरं का। तेल एकदम, तेलाचं टेम्परेचर ना कमी पाहिजे, खूप सारे एका वेळेस नका टाकू आणि तेलाचं टेम्परेचर ना मेंटेन राहू द्या, मीडियम, कमी नका होऊ देऊ खूप। किती सुंदर दिसत आहेत बघा। याला आणखी थोडासा आहे ना एक डार्क रंग येऊ देऊ, एक 2 मिनटं फक्त मीडियम टेम्परेचर याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघा हे झालेलं आहे। आता याला टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे उरलेलं तेल सगळं निघून जातं। अशाच प्रकारे ते सगळे वडे आपले करून घ्यायचे। हे बघा किती सुंदर दिसत आहे। तर एक कढई घ्यायची, त्याला मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं आपल्याला। आता त्याच्यामध्ये 1 चमचा ठेचलेला अद्रक लसूण घ्यायचा आहे, तो फ्राय करून घ्यायचा आहे। अद्रक लसूण ठेचलेलाच वापरा बरं का। आता हा मसाला जो वाटण आपण तयार केलं आहे ना, तो त्याच्यात टाकून घ्यायचा आहे। त्याला देखील मोठ्या आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघा मसाल्याला आजूबाजूला तेल सुटले, याचा अर्थ आपला मसाला मस्त फ्राय झालेला आहे। आता गॅस आहे ना कमी करायचा। आता त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आपल्याला, त्याने मस्त कलर पण येतो आणि स्पायसी पण होती। 1 चमचा गावरान कांदा लसूण मसाला आहे, तो टाकलेला आहे आणि 1 चमचा व्हेज ग्रेव्ही मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला आणि त्याला फ्राय करून घेऊ व्यवस्थित। थोडंसं मसाल्याचं पाणी टाकून घेऊ त्याच्यात। आता परत त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, फ्राय करून घेऊ त्याला। या प्रोसेसला भुना म्हणता बरं का। जितक्या वेळेस तुम्ही पाणी टाकाल आणि फ्राय कराल ना त्याला भुना म्हणता, भुना। बघा आता मस्त फ्राय झाले। आता त्याच्यामध्ये ना हे वडे जे आपण केले होते ना ते टाकून घ्यायचे,
मिक्स करून घेऊ. तर त्याच्यात ना थोडी ग्रेव्ही वाढवू आपण. तर पाणी टाकू, जवळपास 1 ग्लास पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. मस्त उकळी फुटली आहे. आता त्याच्यामध्ये ना चवीपुरतं आहे ना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर मस्त अशी स्प्रिंकल करायची आपली हिरवीगार. आणि ही रेसिपी बघा तुम्ही एक वेळेस खाऊन मित्रांनो, एक वेळेस फक्त ह्या पद्धतीने ना तुम्ही बनवून बघा. मी जास्त काहीच बोलत नाही तुम्हाला, तुम्ही स्वतःच मला कमेंट करणार की कशी झाली म्हणून. एक नंबर टेस्ट लागते, खरंच सांगतो. बनवून बघा एक वेळेस.